हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आज आपण MPSCसाठी आवश्यक असलेल्या अर्थशास्त्र विषयाचे महत्त्वाचे प्रश्न त्याच्या स्पष्टीकरणासह बघणार आहोत. या व्हिडिओशी रिलेटेड अर्थशास्त्राच्या MCQची प्लेलिस्ट मी डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन केली आहे. तिथे जाऊन तुम्ही बाकी व्हिडिओज बघू शकतात. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि अधिक व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. तर आज आपण या व्हिडिओ सिरीजचे 20 MCQ बघणार आहोत. सो लेट स्टार्ट. पहिला प्रश्न, दुसऱ्या पंचवार्षिक योजना काळात पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी लोह पोलाद कारखाना सुरू करण्यात आला नाही? 1. रूरकेला, 2. भिलाई, 3. दुर्गापूर, 4. बोकारो. तर याचं उत्तर आहे बोकारो. दुसऱ्या पंचवार्षिक योजना काळात 3 ठिकाणी लोह पोलाद उद्योग सुरू करण्यात आला. ते 3 ठिकाण म्हणजे भिलाई, रूरकेला आणि दुर्गापूर. भिलाई येथील लोह पोलाद उद्योग 1955 साली सुरू करण्यात आला, तर रूरकेला येथील लोह पोलाद उद्योग 1958 साली सुरू करण्यात आला. तर आपलं उत्तर आहे बोकारो. दुसऱ्या पंचवार्षिक योजना काळात बोकारो येथे लोह पोलाद कारखाना सुरू करण्यात आला नाही. पुढचा प्रश्न, 12वी पंचवार्षिक योजना तयार करत असताना हे नियोजन आयोगाचे अध्यक्ष होते? डॉक्टर मॉसिंग अहलुवालिया, 2. डॉक्टर मनमोहन सिंग, 3. डॉक्टर अरविंद सुब्रमण्यन, 4. डॉक्टर रघुराम राजन. तर उत्तर आहे डॉक्टर मनमोहन सिंग. 12वी पंचवार्षिक योजना तयार करताना मनमोहन सिंग हे 12 मे 2014 पर्यंत नियोजन आयोगाचे अध्यक्ष होते. परंतु 31 डिसेंबर 2014ला नियोजन आयोग संपुष्टात आला आणि 1 जानेवारी 2015ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवीन संस्था म्हणून नीती आयोग स्थापन करण्याची घोषणा केली. तर आपलं उत्तर आहे डॉक्टर मनमोहन सिंग. 12वी पंचवार्षिक योजना तयार करताना डॉक्टर मनमोहन सिंग हे नियोजन आयोगाचे अध्यक्ष होते. पुढचा प्रश्न, भारत सरकारने 2013 सालच्या नवीन औद्योगिक धोरणाद्वारे सूक्ष्म, लघु व मध्यम उपक्रमांबाबत पुढीलपैकी कोणत्या दृष्टिकोनाचा अवलंब केला आहे? 1. आशावादी, 2. वास्तववादी, 3. पवित्रवादी, 4. अवास्तववादी. तर उत्तर आहे पवित्रवादी. महाराष्ट्राने 1993 पहिले औद्योगिक धोरण जाहीर केले. त्यानंतर 1995, 2001 व 2006 औद्योगिक धोरणे जाहीर करण्यात आली. 22 फेब्रुवारी 2013ला नवीन औद्योगिक धोरण जाहीर करण्यात आले. हे धोरण 1 एप्रिल 2013 ते 31 मार्च 2018 पर्यंत लागू होते. फेब्रुवारीमधील मॅग्नेटिक महाराष्ट्र परिषदेचे औचित्य साधून या धोरणाची मुदत 6 महिने वाढवण्यात आली. म्हणजे हे धोरण 30 सप्टेंबर 2018 पर्यंत लागू होते. या धोरणाद्वारे सूक्ष्म, लघु व मध्यम उपक्रमांबाबत पवित्रवादी दृष्टिकोन ठेवण्यात आला होता. त्यामुळे आपलं उत्तर आहे पवित्रवादी. पुढचा प्रश्न, बँकेमध्ये चालू खाते खालील घटक उघडतात? 1. व्यापारी, 2. शेतकरी, 3. पगारदार वर्ग, 4. महिला. तर उत्तर आहे व्यापारी. चालू खाते हे सहसा धंद्यासाठी किंवा सारखी उठाठेव लागणाऱ्या व्यवसायांसाठी वापरले जाते. हे खाते व्यावसायिक, उद्योजक, व्यापारी यांच्याकडून उघडले जाते. या खात्यावर जी रक्कम जमा असते तिच्यावर व्याज दिले जात नाही. विविध प्रकारच्या सेवा, उदाहरणार्थ धनादेश, ATM, इंटरनेट बँकिंग सशुल्क दिल्या जातात. या खात्यावर कितीही व्यवहार केले जाऊ शकतात. दर दिवशी किंवा दर महिन्याला ठराविकपेक्षा कमी व्यवहार करण्याचे बंधन नसते. या खात्यामध्ये किमान रक्कम शिल्लक न ठेवल्यास बँक दंड करू शकते. चालू खात्यामध्ये ठेवण्याची किमान रक्कम इतरांपेक्षा अधिक ठेवून इतर काही सवलत मोफत देण्याची पद्धत बँकांनी आजकाल चालू केली आहे. यात किमान ठेव मर्यादाही जास्त असते.
या खात्यासाठी बँकेकडून पासबुक दिले जात नाही. खाते तपशील पाहण्यासाठी विवरणपत्र दिले जाते. तर आपलं उत्तर आहे व्यापारी. तर बँकेमध्ये चालू खाते हे व्यापारी वर्ग उघडतात. पुढचा प्रश्न, 26 ऑगस्ट 2010 रोजी खालीलपैकी कोणती बँक स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये विलीन करण्यात आली? 1. दी स्टेट बँक ऑफ हैदराबाद. 2. दी स्टेट बँक ऑफ मैसूर. 3. दी स्टेट बँक ऑफ त्रावणकोर. 4. दी स्टेट बँक ऑफ इंदौर. तर याचं उत्तर आहे दी स्टेट बँक ऑफ इंदौर. 13 ऑगस्ट 2008ला स्टेट बँक ऑफ सौराष्ट्र स्टेट बँकमध्ये विलीन करण्यात आली. त्यानंतर 26 ऑगस्ट 2010ला स्टेट बँक ऑफ इंदौरचे स्टेट बँकमध्ये विलिनीकरण करण्यात आले. तर आपलं उत्तर आहे दी स्टेट बँक ऑफ इंदौर. 26 ऑगस्ट 2010 रोजी दी स्टेट बँक ऑफ इंदौर दी स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये विलीन करण्यात आली. पुढचा प्रश्न, आंतरराष्ट्रीय व्यापार हे विकासाचे इंजिन आहे कारण 1. शाश्वत राष्ट्रीय विकासाची व्यूहरचना. 2. विकसनशील देशांमध्ये व्यापार वृद्धी करणे. 3. बहुपक्षीय व्यापार प्रणालीत विकसनशील देशांच्या सहभागात वाढ. पर्यायी उत्तरे फक्त 1, फक्त 2, फक्त 1 व 3, वरील सर्व. तर उत्तर आहे वरील सर्व. पुढचा प्रश्न, अपेडा या पदार्थाच्या निर्यात वाढीसाठी व विकासाची जबाबदारी घेते. 1. फळे, भाजीपाला व त्यांचे पदार्थ. 2. दुग्धजन्य पदार्थ. 3. मद्य व अमद्यजन्य शीतपेय. 4. वरील सर्व. तर उत्तर आहे वरील सर्व. अपेडाचा फुल फॉर्म ॲग्रिकल्चरल अँड प्रोसेस फूड प्रॉडक्ट्स एक्सपोर्ट डेव्हलपमेंट ऑथॉरिटी असा आहे. अपेडाची स्थापना 13 फेब्रुवारी 1980ला करण्यात आली व अपेडाचे मुख्यालय दिल्ली येथे आहे. अपेडा पुढील पदार्थांच्या निर्यात वाढीसाठी व विकासाची जबाबदारी घेते. यात फळे, भाजीपाला, मटण, डेअरी उत्पादन, दुग्धजन्य पदार्थ, शीतपेये इत्यादी पदार्थांचा समावेश होतो. त्यामुळे आपलं उत्तर आहे वरील सर्व. पुढचा प्रश्न, जमीन सुधारणेच्या व्याप्तीमध्ये कोणत्या गोष्टी समाविष्ट होतात? 1. मध्यस्थांचे उच्चाटन. 2. कुळ कायदा सुधारणा. 3. जमीन धारणा मर्यादा. 4. सहकारी शेतीचे संघटन. पर्यायी उत्तरे आहेत फक्त अ, फक्त ब, फक्त क आणि ड, वरीलपैकी सर्व. तर याचं उत्तर आहे वरील सर्व. मध्यस्थांचे उच्चाटन, कुळ कायदा सुधारणा, जमीन धारणा मर्यादा, सहकारी शेतीचे संघटन या सर्व गोष्टी जमीन सुधारणेच्या व्याप्तीमध्ये समाविष्ट होतात. पुढचा प्रश्न, राज्य सरकारचे प्रमुख कर महसूल स्रोत कोणते आहेत? 1. वाणिज्य कर, जमीन महसूल. 2. मद्य आणि इतर अंमली पदार्थांवर राज्याचे उत्पादन शुल्क. 3. मुद्रांक शुल्क आणि नोंदणी फी. 4. वरीलपैकी सर्व कर. तर याचं उत्तर आहे वरीलपैकी सर्व कर हे राज्य सरकारचे प्रमुख कर महसूल स्रोत आहेत. घटनेच्या 7व्या परिशिष्टातील राज्यसूचीमध्ये राज्यांच्या कराचे स्वतंत्र विषय दिले आहेत. यामध्ये जमीन महसूल, राज्य उत्पादन शुल्क, मुद्रांक शुल्क आणि नोंदणी फी, वीज खरेदी व विक्रीवरील कर, अंमली पदार्थावरील विक्रीवर कर, जकात, शेत जमिनीवरील मालमत्ता कर इत्यादी करांचा समावेश होतो. पुढचा प्रश्न, SLRचा दर किती आहे? 1. 12%. 2. 10%. 3. 16.5%. 4. 19.5%. उत्तर 19.5%. SLR म्हणजे वैधानिक तरलता प्रमाण. प्रत्येक अनुसूचित व्यापारी बँकेला आपल्या निव्वळ मागणी, देय व मुदत ठेवीच्या काही प्रमाणात रक्कम स्वतःकडे ठेवावी लागते. ते प्रमाण म्हणजे SLR होय. परंतु हा SLRचा रेट जो आहे तो टाईम टू टाईम चेंज होत असतो. जर आपण जानेवारी 2021चा विचार केला
तर सद्यस्थितीमध्ये हा SLRचा रेट 18.5% आहे. त्यामुळे आपल्याला सध्याचा रेट विचारात घ्यावा लागेल, तर तो पर्यायामध्ये अवेलेबल नाही आहे. त्याच्यामुळे खरा SLRचा जानेवारी 2021मधला रेट जो आहे तो आहे 18.5%. पुढचा प्रश्न, वित्त आयोगाच्या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या. भारतीय राज्यघटनेच्या 280व्या कलमानुसार वित्त आयोगाची स्थापना केली. 14व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष डॉक्टर Y.V. रेड्डी होते. खालीलपैकी बरोबर विधाने कोणती? 1. फक्त ब. 2. फक्त अ. 3. अ आणि ब. 4. वरीलपैकी नाही. त्याचं उत्तर आहे अ आणि ब. भारतीय राज्यघटनेच्या 280व्या कलमानुसार वित्त आयोगाची स्थापना केली गेली. राष्ट्रपती दर 5 वर्षांनी वित्त आयोगाची निर्मिती करत असतात. या आयोगाचे एक अध्यक्ष व इतर 4 असे एकूण 5 सदस्य असतात. 13व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष हे श्री विजय एल केळकर होते आणि 14व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष हे डॉक्टर Y.V. रेड्डी होते. तर वरीलपैकी अ आणि ब विधान हे बरोबर आहेत. पुढचा प्रश्न, कोणत्या वर्षी सार्क संघटना स्थापन झाली? 1. 1969. 2. 1972. 3. 1980. 4. 1985. तर याचं उत्तर आहे 1985. सार्क म्हणजे साऊथ एशियन असोसिएशन फॉर रिजनल कोऑपरेशन. दक्षिण आशियामध्ये आर्थिक व सामाजिक प्रगती करण्याच्या उद्देशाने तसेच सांस्कृतिक विकास व विकसनशील देशांबरोबर सहकार्य करण्यासाठी सार्क संघटना उभी करण्यात आली. 7 व 8 डिसेंबर 1985 या दिवशी ढाका येथे श्रीलंका, भूतान, भारत, मालदीव, नेपाळ, पाकिस्तान आणि बांगलादेश हे देश एकत्र येऊन सार्क संघटनेची स्थापना करण्यात आली. अफगाणिस्तान 2007मध्ये सार्कचा सदस्य झाला आणि संघटनेचे 8 सभासद झाले. सार्कचे मुख्यालय काठमांडू येथे आहे. तर आपलं उत्तर आहे सार्कची स्थापना 1985मध्ये करण्यात आली. पुढचा प्रश्न, दुसरी हरित क्रांती भारताच्या कोणत्या भागात सुरू झाली? 1. भारताचा पूर्व भाग. 2. भारताचा दक्षिण भाग. 3. भारताचा उत्तर भाग. 4. यापैकी कोणतेही नाही. तर उत्तर आहे दुसरी हरित क्रांती ही भारताच्या दक्षिण भागात सुरू झाली. पुढचा प्रश्न, किंमत वाढीस कारणीभूत असणारा पुढीलपैकी कोणता घटक पुरवठाजन्य नाही? 1. निर्यात वाढ. 2. साठेबाजी. 3. पतनिर्मितीत वाढ. 4. दुष्काळ. तर याचं उत्तर आहे पतनिर्मितीत वाढ. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणता प्रकार हा राज्य सरकारच्या कर्जदायित्वाचा भाग नाही? 1. भविष्य निर्वाह निधी. 2. बाह्य कर्ज. 3. आकस्मिक निधी. 4. राखीव निधी. तर याचं उत्तर आहे आकस्मिक निधी. आकस्मिक निधी हा राज्य सरकारच्या कर्जदायित्वाचा भाग नाही. पुढचा प्रश्न, पुढील 2 विधानांपैकी कोणते योग्य आहे? अ. आयकर हा भरण्याची क्षमता या तत्वावर आकारला जातो. ब. आयकराचे अधिक दर तो न भरण्याचे एक प्रमुख कारण आहे आणि त्यामुळे काळा पैसा वाढतो. पर्यायी उत्तरे आहेत फक्त अ, फक्त ब, दोन्हीही आणि दोन्हीही नाही. तर याचं उत्तर आहे वरील दिलेले दोन्ही विधाने हे योग्य आहेत. उत्पन्नावर आकारला जाणारा कर म्हणजे आयकर. आयकर हा भरण्याची क्षमता या तत्वावर आकारला जातो. एका विशिष्ट उत्पन्न सीमेपेक्षा जर उत्पन्न कमी असेल तर आयकर हा माफ केला जातो. 2018-19मध्ये ज्यांचे उत्पन्न 2.5 लाख होते त्यांना आयकर माफ करण्यात आला होता. परंतु जसे जसे उत्पन्न वाढत जाते तसे आयकराचा दर हा सुद्धा वाढत जातो. म्हणून आयकराचे अधिक दर
तो न भरण्याचे मुख्य कारण आहे व त्यामुळे काळा पैसा वाढत जातो. त्यामुळे वरील दिलेले दोन्हीही पर्याय योग्य आहेत. पुढील प्रश्न. खालीलपैकी कोणती बँक अग्रणी बँक म्हणून महाराष्ट्रात कार्यरत आहे? 1. HDFC बँक, 2. बँक ऑफ बरोडा, 3. बँक ऑफ महाराष्ट्र, 4. देना बँक. तर याचं उत्तर आहे बँक ऑफ महाराष्ट्र. महाराष्ट्रामधील अग्रणी बँका पुढीलप्रमाणे: बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, स्टेट बँक ऑफ इंडिया, सेंट्रल बँक ऑफ इंडिया. या बँका महाराष्ट्रामध्ये अग्रणी बँक म्हणून काम करत आहे. त्यामुळे आपलं उत्तर आहे बँक ऑफ महाराष्ट्र. पुढचा प्रश्न. कराघात हा कशाशी संबंधित आहे? 1. अंतिम पैशाचे ओझे, 2. अप्रत्यक्ष वास्तव ओझे, 3. त्वरित वास्तव ओझे, 4. त्वरित पैशाचे ओझे. तर याचं उत्तर आहे त्वरित पैशाचे ओझे. पुढचा प्रश्न. 14व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण होते? 1. डॉक्टर रघुराम राजन, 2. श्री YV रेड्डी, 3. श्री विजय L केळकर, 4. डॉक्टर मनमोहन सिंग. तर उत्तर आहे श्री YV रेड्डी हे 14व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष होते. 14व्या वित्त आयोगाची स्थापना 2 जानेवारी 2013 रोजी झाली व त्याचे अध्यक्ष होते श्री YV रेड्डी. पुढचा प्रश्न. संरक्षण वसाहतीच्या स्थापनावरील सरकारचा खर्च हे कसले उदाहरण आहे? 1. विकास खर्चाचे, 2. विकासात्मक व अनुत्पादक खर्चाचे, 3. भांडवली खर्चाचे, 4. उत्पादक खर्चाचे. तर याचं उत्तर आहे विकासात्मक व अनुत्पादक खर्चाचे.